50पेक्षा जास्त कामगार काम करत असतील आणि त्या आस्थापनेतील बहुतांशी कामगार ज्या कामगार संघटनेचे सभासद आहेत, तर अशी कामगार संघटना ही MRTUN पल्प ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट अशा ह्या कायद्याच्या अंतर्गत कामगार न्यायालयामध्ये जाऊन स्वतःला रेकग्निशन असं स्टेटस घेऊ शकते. हे रेकग्निशन त्यांना कशाच्या आधारे मिळतं तर त्यांच्याकडे असलेली मेंबरशिप गेल्या 6 महिन्याची त्याची पडताळणी कोर्ट करतं. त्यात पण जर काही वाद उद्भवला तर त्यांच्याकडे एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतो की जो जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची सत्यतेची पडताळणी पण करतं आणि मग ते रेकग्निशन ती मान्यता त्या संघटनेला दिली जाते. आपण बरेचदा ऐकतो एखाद्या संघटनेच्या पुढे मान्यता प्राप्त हा शब्द जो असतो ना, तर ते रजिस्ट्रेशन असतं. पण त्यासाठी मोठ्या आस्थापना पाहिजेत 50पेक्षा जास्त कामगार काम करत असलेल्या. आणि काही अशा वेळेस त्याला मान्यता प्राप्त मिळाली तर त्या कंपनी पुरतं ती होल अँड सोल बार्गेनिंग एजंट असते. म्हणजे त्या संघटनेशिवाय मालकाला मग बंधन येतं की त्यांनी दुसऱ्या कुठल्याही गटाशी किंवा संघटनेशी बोलणी करू नये.